भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे, पण आता दुपारी 2 वाजता। खरं तर सुरुवातीला जी वेळ 1 वाजता होती ती आता तासाभरानं पुढे करण्यात आल्याचं कळतंय। दुपारी बरोबर 2 वाजता भाजप कार्यालयात हा प्रवेश होणार आहे। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होईल। त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर सुधाकर बडगुजर हे जेव्हा नाशिकहून निघालेले होते आपल्या कार्यकर्त्यांसह, त्यावेळी त्यांचं औक्षणही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। पूर्वाश्रमींचे ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये दाखल होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सध्या अनेक राज्यात घडामोडी घडत असताना यापैकीच एक महत्त्वाची घडामोड म्हणजे सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश। मग पक्षप्रवेश आज होणार आहे की नाही, यावरून नाराजी आहे की नाही, याविषयी सुरू असलेली चर्चा, त्याच अनुषंगाने आलेलं बावनकुळे यांचं वक्तव्य, ते स्वतः म्हणतात की आपण याविषयी अनभिज्ञ आहोत। या सगळ्या चर्चा एकीकडे सुरू असताना आता मात्र 1 वाजता होणारा पक्षप्रवेश 2 वाजता केला जातोय अशी बातमी समोर येतेय। काय घडते नेमकं पडद्यामागे? निश्चित लागवी, कारण भाजपकडून प्रत्येक वेळी पक्षप्रवेशावेळी गोपनीयता पाळली जाते आणि या प्रकरणातही आपल्याला आता हा प्रकार पुन्हा पुन्हा उघडकीस येताना पाहायला मिळालेला आहे। ज्या प्रकारचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं होतं, दुसरीकडे जी माहिती समोर येत आहे की काल वर्षा या निवासस्थानी रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात चर्चा सुरू होती आणि याच पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला। बडगुजर यांच्या प्रवेशाला जो स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध होता तो झुगारून आता त्यांना पक्षाने भाजपमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आज दुपारी 2 वाजता आता हा पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे। जवळपास थोड्याच वेळामध्ये बडगुजर आहेत ते भाजप प्रदेश कार्यालयात दाखल होतील आणि त्यानंतर भाजपचे कार्याध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होईल आणि याचमुळे कुठेतरी काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या खलबतांमुळे आज सकाळी आपण पाहिलं असेल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली, प्रचंड मतभेद होते, त्यामुळे आपसात असलेले मतभेद कुठेतरी टाळण्यासाठी भाजपने काळजीपूर्वक हा पक्षप्रवेश घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण याआधी ज्या प्रकारचे आरोप भाजपतील नेत्यांनी सुधाकर बडगुजरांवर केलेले होते, त्यांच्या विरोधात SITची स्थापना केलेली होती, त्यामुळे जे 2 मतप्रवाह तयार झालेले होते की प्रवेश द्यायचा की नाही, अखेर स्थानिक ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये बडगुजर यांचं महत्त्व पाहता त्यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद। तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।